ज्या आंदोलनानं कायदाच बनवलाय त्याची अंमलबजावणी होत ते आंदोलन सुरू व्हायला अडचण काय? म्हणजे तुम्ही 5 महिने हेच बघण्यासाठी सुरू ठेवले, मग शेवट पण बाहेर आपणच काढायचा ना. एक प्रमाणपत्र आपण सगळे कुठं म्हणतो त्या कायद्याच्या अंतर्गत त्या कायद्याची अंमलबजावणी झाली आणि नोंद मिळालेल्या माणसानं शपथपत्र करून दिलं की हा माझा स्वर आहे, याची नोंद मिळालेली नाही. या नोंदीवाल्याच्या माध्यमातून त्याला नोंद नसून एक प्रमाणपत्र मिळालं. आपण समजायचं या कायद्याची आज अंमलबजावणी झाली ना, आता याचा महाराष्ट्रातल्या सगळ्या राज्यातल्या स्वऱ्याला उपयोग होणार आहे. आधीच का म्हणायचं कायदा झाला ही काळ्या दगडावरचे रेख आहे, त्याला कोणीच काही करू शकत नाही. तो झाला पण त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, तरच आपल्या लोकांचं कल्याण झालं असं आपण म्हणलं पाहिजे. मला जर निष्ठून जायचं असतं मी मला स्वतः झाला ना कायदा होईल ना 15-20 दिवसांनी 2-4 महिन्यांनी, सत्य सांगतो तुम्हाला मी. झाला कायदा आहे तो झाला आता, पण मला वाटतं लगेच त्यातून फायदाच झाला पाहिजे, लगेचच फायदा झाला पाहिजे. म्हणजे पुन्हा ताण नको, पुन्हा एकाच विषयावर आंदोलन उभा करणे, एकाच विषयावर भांडत बसणे हे नको. एकदाचा एका कामाचा एकदाच तुकडा पाडायचा. कायदा बनविलाय सरकारनं, अंमलबजावणी करायला काही हरकत आहे का? आणि मग नुसता कायदा बनवण्यासाठी आंदोलन आहेत का आपले? त्याची अंमलबजावणी पण व्हायला पाहिजे. ज्यांच्या नोंदी नाहीत महाराष्ट्रातल्या मराठ्यांना त्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे. ही आपली करेक्ट लाईन आहे. या लाईन बद्दल त्यांना टेन्शन आलं असं, पण मी मराठ्यांना अर्ध्या रस्त्यावर नाही ना सोडू शकत. नुसताच मराठ्याचा कायद्याचा कागद देतो आणि फायदा काहीच नाही. मी मराठ्यांना अर्ध्यात नाही सोडू शकत. पुरेपूर फायदा मराठ्यांना या कायद्याचा उचलता आला पाहिजे. कायदा बनवला त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आपलं एवढंच मध्ये उद्या सकाळी बी त्यांनी नोंद मिळाली, त्याच्या आधारावर नोंद न मिळालेल्या सोयऱ्याला एक प्रमाणपत्र द्यावं. आंदोलनाचा निर्णय तिथून कुठं घेऊ. मला वाटतं कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत म्हणजे एक पत्र मिळेपर्यंत या कायद्याच्या मार्फत, काल जो सगळ्या सोयऱ्यांचा अधिसूचना अध्यादेश तयार झालाय, या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र राज्यात कोणाला मिळावं, मग आंदोलनाचा विचार करू. काय म्हणणं तुमचं याच्यावर? मग आंदोलन सुरू ठेवू आपण. कारण असं तर काय ताण आहे आपल्याला. मंडप आपलंच, मंदिर आपलंच, भोंगे आपलेच, गाद्या चाटा आपले, सगळं आपलंच आहे. आपल्याला भाडं बी नाही कशाला. भाडं व्यासपीठ होतं ते बी आपल्या गावकऱ्यांनी नाही का जमले. म्हणजे बस म्हणा 2 वर्ष इथं मी काही ताणत नाही ना. फक्त बाबाला ताण असतो थोडा, परत कीर्तन वाढायला लागले काय, बाकीचं तर काही अडचण नाही ना. या कायद्यापासून एक तरी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन कायम सुरू ठेवू आपण. कारण हे याच्यातलं खूप महत्वाचं पाऊल नुसतंच धावा आणि पळापळ करून ठेवून होती. आता मी म्हणलो होतो रायगडावर गुलाल घेऊन जाईल. उद्या त्याला मी रायगडला दर्शनाला जातो. कारण विजयी कार्यक्रम पहिलं प्रमाणपत्र मिळालं, त्या कायद्याच्या आधारानं पहिलं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर विजयी कार्यक्रम घेऊ. समाजाचा वापर मी कुठं नाही करत. मिळाला कायदा प्रयोग समाजाला ही सभा टोक्यो भास आहे. जीव कार्यक्रम घ्यायचा त्यातून फायदा झाला पाहिजे. मुंबईला गेलं कायदा बनवून आलो, फायदा झाला. कार्यक्रम महाराष्ट्रभर घेतले, 54 लाख नोंदी मिळाल्या, खूप जणांना प्रमाणपत्र मिळाले, फायदा झाला. प्रत्येक याच्यातून फायदा झाला पाहिजे. नुसतेच मोर्चे काढून स्वतःची ओळख निर्माण करण्यात मला आनंद नाही. प्रत्येकाला काढल्याशिवाय, ताकद दाखवल्याशिवाय फायदा तर होणार नाही. पण मग लोकांनी जर मोठमोठे कार्यक्रम काढले तर त्यातून फायदा झाला पाहिजे, तरच समाज फुटत नाही. समाजाचे 3 वेळेस फायदे झाले कार्यक्रम गेला की. एवढं मोठे पूर्ण संख्येने गेल्यामुळं कायदा बनला. मग आता एक प्रमाणपत्र मिळाल्यावर आता विजयी सभा घ्यायची आणि अंमलबजावणीच पुढे राहिली. मग काय करायची विजयी सभाचं? कायदा बनवला त्याबद्दलचा गुलाल ठीक आहे. खरा गुलाल एक प्रमाणपत्र त्या कायद्याच्या माध्यमातून मिळाल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातून एक माणूस कुठं जायचं विजयी सभेला ते आपण वेळेवर ठरवू.
घरातून महाराष्ट्रात येत नाही. मग खरा आनंदाचा गुलाल, मग खरा आनंदाचा गुलाल. नाही तुमच्या पुढे ट्रक घेऊन आली तिथं थोडं गुलालाची. पण त्या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र मिळाले. आत्ताचा गुलाल कायदा बनला म्हणून त्या कायद्याची अंमलबजावणी झाली आणि मराठ्यांच्या त्यांना प्रमाणपत्र मिळायला लागले. मग खरी विजय साहेब. उगाच लोक पळत येत म्हणून उचल फायदा घेसा बाकावाले आणि इकडे कशातच काही नाही. नुसतंच लोक येतात म्हणून मग घेत राहायचा. त्यात मी नाही बोलत. मला जितकं जातीला द्यायचंय तितकं प्रामाणिकपणानं खरं द्यायचं. आता जात फसली, आता जातीला फसू द्यायचं नाही. ज्या ज्यावेळेस जात पुढे आली त्यावेळेस त्या पद्धतीचा फायदा झाला. त्या पद्धतीचा काल मुंबईला आली कायदा झाला. आता पुन्हा आंदोलन सुरू आहे आपलं. त्या कायद्याची अंमलबजावणी म्हणून एक पत्र मिळावं म्हणून मग विजय कार्यक्रम आपण त्यावेळेस घेऊ. सध्या आता आरक्षण मिळाल्याच्या नंतर रायगडला जाईल.